धन्यवाद यूट्यूबला, यूट्यूब फॅमिलीला, आपल्या मुलींना धन्यवाद. एका गावामध्ये दोस्त राहत होते, दोघंजण एका जीवाने राहत होते. तर एक याला होती मुलगी आणि त्या कृष्णाला होता मुलगा. मग यांची दोघांची लय दोस्ती होती. तर ते म्हणला, अरे तुला तर मुलगा झालाय. दामूला म्हणला, कृष्णा म्हणला दामूला, अरे दामू तुला तर मुलगा झालाय, मला तर पहिली पण मुलगी आहे, आता पण मुलगी झाली. आता आम्ही दोन मुली कसं शिक्षण करू आणि कसं सांभाळ करू. मला तर रोज कमवायचं, रोज खायचं. मी आता काय करू. माझा जीव तर लय लेकरावर आहे. मी आता ह्यांचं शिक्षण कसं करू. माझ्या बायकोला तर लय शिक्षणाची ओढ आहे. म्हणते काय बी असलं तरी शिक्षण पोरींचं पूर्ण करायचं. मग आता मी कसं पूर्ण करू शिक्षण. मला तर आता लई चिंता लागली आहे, काय करणार काय नाही. तर ते म्हणला, कृष्णाला म्हणला, बाप कृष्णा तू काय मुलीची काळजी करू नको. एक मला मुलगा आहे, तुझी मुलगी माझ्या मुलाला दिली. मग त्याने तिथंच मिट्टी मारली गळ्याला. म्हणला बरं झालं बाबा, माझं एक टेन्शन तरी दूर झालं. दुसरी मुलगी तर आहे लहान, तिला आहे अजून 10 वर्ष टाईम. बरं म्हणलं आता ह्या मुलीचं, आता ही मुलगी बघा आहे आता 10 वर्षाची, अजून 5-6 वर्षाची होऊ द्यायची. पहिलं कसं, पहिल्या जमान्यात लवकर लग्न करत होते, 10-12 वर्षात, म्हणजे किती पण वर्षात करत होते. तर म्हणले ठीक आहे, आता 10 वर्ष आहे, अजून 5 वर्षामध्ये मी लग्नाचा खर्च जमा करतो. ते म्हणला हां कर ना, लग्नाचा खर्च जमा करायलाच पाहिजे. तू पण जमा कर, माझ्या पोराचं लग्न आहे तर मला पण जमाच करावं लागणार आहे ना. असं थोडं आहे, तुझी मुलगी आहे तर मी काय फुकट थोडं करायला. तुझा खर्च तू उचल, माझा खर्च मी उचलन. ते म्हणला अरे लय लांब आहे, अजून 4-5 वर्षे, आताच कशाला चिंता करताय तुम्ही. तरी म्हणला 4-5 वर्ष निघून जातात, आपल्याला कळत नाही. आल्याला दिवस ढकलतो, आपल्याला कळत नाही. बरं म्हणला काय कर, तुझं तो पैसे जमा कर, माझं मी पैसा जमा करतो. घरामध्ये पैसा राहणार नाही, बँक बॅलन्स करतो आम्ही. नाही तर सावकाराकडं नेऊन देतो पैसे. तू पण नेऊन दे सावकाराकडं, मी पण नेऊन देतो सावकाराकडं. कमवलेले बघा 3 हिस्से. एक हिस्सा सावकाराचा याजाचा पैसा, एक हिस्सा घराचा राशनाचा, एक हिस्सा मुलीचा लग्नाचा. असे पैसे जमा करायला लागले. ते करायला लागला त्याच्या मुलासाठी, मुलीवाला करायला लागला ह्याच्या मुलीसाठी. असं करून मग 5-6 वर्षामध्ये पैसे बरेच दोघांनी पण पैसे बरेच जमवले. मग पोरगी 15-16 वर्षाची झाली, पोरगं झालं 20 वर्षाचं. म्हणजे आता लग्नाचा विचार करायलाच पाहिजे, लग्न करायला पाहिजे. मग हे बघा लग्न करतात. ती पोरगी काय होती, लाडाची असती या, खाऊन पिऊन मस्ती हे बघा जाडजूड झालेली असती या. मग लग्न करून आणतात तर मग गावात म्हणतात किती पोरगी जाड केली रे बाबा तुझ्या मुलाला. ते म्हणला आहे तर आहे, तुम्ही असं म्हणू नका माझ्या सुनबाईला. सासू पण बोलली असं जाड म्हणत जाऊ नका, माझी सुनबाई येते, कशी पण असू दे माझी सुनबाई आहे. तुम्हाला आम्ही सांगतो का जाड आहे म्हणून. असं आम्हाला बोलायचं नाही आहे, असं आम्हाला बोलायचं नाही आहे आमच्या सुनबाईला. बरं म्हणले बाबा नाही बोलणार. मग म्हणली आता गावामध्ये तर सगळा बोंटा उठलाय की मुलगी जाड करून आणली, सुनबाई जाड केली. तर मग याने काय केलं, सुनबाईला म्हणली सुनबाई इकडे ये जरा. ती म्हणली आले आई. आली जवळ. म्हणली माझं एक काम करशील का. म्हणली हो आई सांगा तुम्ही, मी काम करते तुमचं. म्हणली माझं काम नाही आहे, तुझंच काम आहे. बरं म्हणली माझं तर माझं, सांगा तुम्ही.
ती म्हणली गावाच्या बाहेर एक मंदिर आहे, तिथं मंदिराला रोज 10 चक्रा मारायच्या. बरं म्हणली आई, मी मारते की. उठायचं, आंघोळ पाणंघोळ करायची, नाश्ते पाणी सगळ्या घरच्यांचे करायचे आणि जायची मंदिराला चक्कर मारायला जायची. रोज 10 चक्कर मारून यायची. मग असं करून करून एका महिन्यामध्ये फरकच पडला तिला. लई कमी वाटायला लागलं वजन आणि घरामध्ये चंचलवणी काम करायला लागली. मग घरामधल्या सासू सासऱ्यांना वाटलं की बघा, आमचं मुलीनं ऐकलं म्हणून बरं झालं आज, नाही तर उद्या लोकांनी किती नाव ठेवले असते. किती मुलगी आपली गुणाची आहे सुनबाई. बघा, भाग्यच घ्यावं लागते असं सुनबाई भेटायला पण, नाही का. घरच्या सासू सासऱ्याचं ऐकणारी, घरचं वचन पाळणारी. बघा किती सुनबाईनं ऐकलं म्हणून तेवढं वजन कमी झालं. आणि एका 3 महिन्यात तर एवढं वजन कमी झालं ना की आपल्यासारखी नॉर्मल झाली. मग तर सगळी सुंदरी मग तिच्या चेहऱ्यावर आली. सगळे सुंदरपणा तिच्या चेहऱ्यावर आला. एवढी सुंदर दिसायला लागली की एखाद्या परीसारखी दिसायला लागली. मग म्हणते सासूबाई सुनाला म्हणते, बघ सुनबाई, तू ऐकलंस म्हणून आज किती तुझे दिवस चांगले आले. सगळे तुला म्हणायला लागले की किती चांगली सुनबाई केली ह्याने. बघा, ते म्हणते आई, तुम्ही मला सांगितलं म्हणून मी केलं, नाहीतर माझ्यामध्ये काय ताकद होती का हे करायची. आणि असे विचार माझ्या मनामध्ये कधीच आले नव्हते. माझ्या मायबापाने नुसता लाड करून मला येडं बनवून ठेवलेलं होतं. पण आज तुम्ही मला किती चंचल केलं आणि किती हुशार केलं. बघा, अशी सासूबाई सगळ्यांना भेटायला पाहिजे. ती म्हणते, अगं बाई, अशी सासूबाई नाही, अशी सुनबाई पण सगळ्यांना भेटायला पाहिजे. चला, आपली कथा इथंच संपली.